नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत. तो म्हणजे पुणे सिटीची काल परीक्षा झालेली आहे. तर या परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगले मार्क घेतलेले आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांचे फोन आले, सर मेरिट किती पर्यंत लागेल, संभाव्य मेरिट किती पर्यंत लागेल. तर एक दोन मुलांना फोनवर सांगण्यापेक्षा आज आपण पुणे सिटीचा कट ऑफ कसा लागेल, कारण फिजिकलचा जो कट ऑफ आहे फार तगडा लागलेला आहे. त्याच्यामुळे लेखी परीक्षेचाही कट ऑफ खूप चांगला असणार आहे. बऱ्याच पोरांनी खूप चांगले मार्क घेतलेले आहेत. काहींना मार्क कमी देखील आले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण याबद्दल आज चर्चा करूया. साधारणतः पुणे सिटीला एक 1733 अशा जागा होत्या. तर या जागासाठी सुमारे 20,000 प्लस मुलांनी एक्झाम दिलेले आहे. तर बघा, ह्याच्यामध्ये काही मुलांना जवळजवळ 96, 95, 97 असे पण मार्क गेलेले आहेत, असे मुलं सांगतायत. जर कदाचित असे मार्क गेले असतील तर इथला स्कोर देखील तगडा असणार आहे. बघा, आणि 96, 95, 96 किंवा 97, 94 अशा मार्कावर बरेच मुलं कमी असतात. तर बघा, सरासरी आपल्याला ग्राउंड प्लस लेखी ह्याचा आपला जर विचार केला तर मेरिट संभाव्य कसं लागलं असेल. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक धाकधूक आहे का माझं सिलेक्शन होईल का. आणि पोरांनो, एकंदरीत जो 15 मार्चला पेपर झालेला आहे त्याचा जर विचार केला किंवा काही जिल्ह्यांचे जे मेरिट लिस्ट लागले आहे, समजा जळगाव असेल, काही बीडचा पेपर असेल, तर जळगाव मध्ये बघा पोरांनो, पहिली किंवा दुसरी भरती करणारे बरेच मुलं आहेत. परंतु ज्या मुलं 4-4, 5-5 भरत्या केलेल्या आहेत त्यांचा रिझल्ट येण्याचं प्रमाण फार कमी आहे पोरांनो. त्याचं कारण या मुलांचं फिजिकल कमी होत आहे आणि अभ्यासामध्ये हे मुलं बऱ्याच गोष्टी आम्हाला जमतायत असा ऍटिट्यूड देखील आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ह्या वर्षीचा निकाल हा बघा, जे नवीन मुलं आहेत ना, नवीन तयारी करणारे, त्यांचा रिझल्ट फार चांगला आला पाहिजे. पहिली, दुसरी, तिसरी भरती ह्यांचा रिझल्ट फार चांगला आहे. तर आज आपण ह्याच्यावर चर्चा करणार आहोत की पुणे सिटीचा कट ऑफ काय असेल, संभाव्य मेरिट काय असेल. परंतु ही संभाव्य यादी आहे. 1-2 मार्काने मेरिट मागे पुढे होऊ शकतं, 1-2-3 मार्काने मागे पुढे होऊ शकतं. तसं जास्त काय फरक पडणार नाही. कारण एकंदरीत आपण बघा, हायेस्ट किती मार्क पडतील, कमी किती मार्क पडतील, पोरांनी मार्क घेतलेले आहेत. आपण बऱ्याच पोराला चर्चा पण केलेली आहे किंवा तुला मार्क्स कसे आलेले आहेत, पेपर एकंदरीत कसा आहे, त्यांची चर्चा काय आहे, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक अंदाज घेऊन आपण आजचं ह्या कट ऑफचं अंदाज बांधलेला आहे. सुरुवात करूया आपण. बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता बघा, आपण इथं बघा ओपनचं चर्चा करूया. ओपनचं मेरिट काय लागलं असेल, ह्याच्यामध्ये ओपन आपण मेल घेऊया, पुरुष, ह्याच्यानंतर इकडं फिमेल घेऊया म्हणजेच महिला. पण ह्याच्यामध्ये जर विचार केला तर बघा, पुरुषाला साधारणतः 178 जागा होत्या. जागा किती होत्या? 178 जागा होत्या. तर 178 जागासाठी संभाव्य, बघा संभाव्य सांगतो मी तुम्हाला पुन्हा 133 पर्यंत मेरिट लागू शकते. बरोबर, 133 मार्कापर्यंत पुरुषाचं मेरिट लागू शकते. त्याचबरोबर महिलांचा विचार केला जर, तर त्या महिलांसाठी जागा आहेत पोरांनो 177 जागा. किती आहेत? 177 जागा आहेत. आणि ह्या 177 जागासाठी साधारणतः महिलाचं मेरिट लागू शकते 124 मार्कावर. किती मार्कावर लागू शकते? 100. कारण कोण तुम्ही म्हणता हे 133 आहेत ना, ह्याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे फिजिकल आहे ते फार तगडं आलेलं आहे. कारण पुणे सिटीला माझ्या माहितीस्तव 43 मार्काचा ओपनचा कट ऑफ लागलेला आहे. किती मार्काचा लागलेला आहे? 43 मार्काचा कट ऑफ लागलेला, म्हणजे ग्राउंड फार तगडं आलं होतं. परंतु पेपर काही अंशी कभी खुशी कभी गम, थोडी खुशी थोडा गम असा पेपरचा रिझल्ट येणार आहे. त्याच्यामुळे ओपनचं मेरिट 133 मार्काला जाऊ शकते, तर फिमेलचं मेरिट 124 मार्काला जाऊ शकते. परंतु दुसरी पुढची नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी. बघा, ओबीसी आहे. तर ओबीसीच्या एकूण जागा आहेत 132 जागा. किती आहेत? 132 जागा आहेत. तर 132 जागेसाठी बघा, ओपन नंतर ओबीसीचा तगडा कट ऑफ असतो. कधी कधी एनटी अ ब क ड
हे देखील ओबीसी पेक्षा जास्त कट ऑफ ह्याचा जाऊ शकतो. प्रत्येकाच्या वेळेस कमी येईल अशाचा भाग नाही. तर ओबीसीचा एकूण 132 जागा आहेत ओबीसीला आणि कट ऑफ जाऊ शकतो 126 मार्कावर. किती मार्कावर जाऊ शकतो? 126 किंवा 129 पर्यंत देखील जाऊ शकतो. बरोबर लक्षात असू द्या. किती पर्यंत जाऊ शकतो? 126 ते 129. साधारणतः आपण 28 पर्यंत धरलं तरी चालेल. 28 पर्यंत पण जाऊ शकतं बघा. 128 126 ते 28 दरम्यान मागे पुढे कुठेतरी लागेल. आणि ओबीसी फिमेल साठी किंवा महिलासाठी जागा आहेत 135 जागा आहेत. 135 जागा जास्त असल्यामुळे थोडा कट ऑफ खाली येणार आहे. बरोबर जागा जर कमी असत्या तर पुणे शहरचा रिझल्ट हा 135च्या पुढे गेला असता. जागा जास्त आहेत. त्याच्यानंतर बघा ओबीसीच्या 135 जागा आहेत. तर 135 जागेसाठी साधारणतः 121 ते 123 दरम्यान ओबीसीचं मेरिट लागू शकते. 121 ते 123 दरम्यान मध्ये ठीक आहे. 121 ठीक आहे. ह्याच्यामध्ये समजा तुम्हाला जर वाटलं की 23 नाही पण 121 मात्र 120 21 23 अशा ह्या दरम्यान मध्ये ओबीसीचं मेरिट लागू शकते. पुढचा पहा. पुढचा कॅटेगरी आहे एससी. कॅटेगरी आहे एससी. तर एससी साठी बरोबर 52 जागा होत्या पुरुषांसाठी. किती जागा होत्या? 52 जागा होत्या पुरुषांसाठी. आणि 52 जागेसाठी बघा एससीचा कट ऑफ लागू शकतो बरोबर साधारणतः 123 मार्कापर्यंत. किती मार्कापर्यंत लागू शकतो? 123 मार्कापर्यंत लागू शकतो. आणि महिलाचा ज्या जागा आहेत 53 महिला जागा किती आहेत? 53 जागा आहेत. तर या 53 जागासाठी साधारणतः 114 मार्कापर्यंत. किती मार्कापर्यंत? 114 मार्कापर्यंत कट ऑफ लागू शकतो. बघा हा जो कट ऑफ आहे हा संभाव्य पोरांच्या सांगण्यावरून काढलेला आहे. बरोबर जे की पोरांना पेपर कसा गेला, पेपर आला कसा होता, ह्याच्यामध्ये काही गणिताचे प्रश्न काय असतील असे जे सॉरी ह्याच्यामध्ये 114 करा. माझ्याकडे 144 झालेला आहे लिहिताना. एकशे 14 एवढा तर दुरुस्त करून घ्या. चला पुढे बघूया. पुढचा कॅटेगरी आहे एसटी. कॅटेगरी कोणती आहे? एसटी कॅटेगरी आहे. आणि एसटी कॅटेगरीच्या साधारणतः जागा होत्या पूर्ण 17 जागा. किती आहेत? 17. या ठिकाणी बघा पुण्याला ओपन आणि ओबीसी ह्यांच्या किंवा ह्या दोन प्रवर्गाच्या जागा जास्त आहेत. बाकी जर तुम्ही पाहिलं तर मग एसटी असेल त्याच्यानंतर एसबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल थोड्या जागा कमी आहेत. ईडब्ल्यूएसच्या आणि एसबीसीच्या जागा फार चांगल्या आहेत. जर एसटीचा विचार केला तर एसटीच्या बघा साधारणतः 17 जागा आहेत. जागा फार कमी आहेत. एसटीच्या जागा 17 आहेत. तर 17 जागेसाठी एसटीचं मेरिट लागू शकते 121 ते 22. 121 ते 22 या दरम्यान पुरुषाचं मेरिट लागू शकते. जर महिलाचा विचार केला तर महिलाच्या जागा आहेत साधारणतः बरोबर 14 जागा. किती आहेत? 14 जागा आहेत. आणि या 14 जागेसाठी एसटीच्या महिलांच्या सुमारे 113 पर्यंत मेरिट जाऊ शकते. 113 पर्यंत म्हणजे एससीचा आणि एसटीचा मेरिट 1-2 मार्काचा फरक राहू शकतो. 2 मार्क 3 मार्क ह्याच्यापेक्षा काही जास्त फरक पडत नाही. जर तुम्ही इतर जिल्ह्याचा पण विचार करा किंवा बाकीच्या मुलांची देखील चर्चा करा बघा ह्याच्यामध्ये एवढा फरक राहू शकतो. नंतर व्हीजेए पुढचा प्रवर्ग आहे व्हीजेए. आता व्हीजेए मध्ये जागा आहेत पूर्ण एकूण फक्त 7 जागा. किती आहेत? एकूण फक्त 7 जागा आहेत. जर 7 जागेसाठी साधारणतः मेरिट लागू शकते पूर्ण 129. किती लागू शकते? 129 मिनिट लागू शकते. 129 पुन्हा सांगतोय कारण व्हीजेएनटीए एनटीबी एनटीसी आणि एनटीडी ह्याचे मेरिट मात्र तगडा लागते. सगळ्यात हायेस्ट ओपन नंतर ह्या 4 कॅटेगरीचं मेरिट असते. आणि जर तुम्ही पाहिलं तर शक्यतो ओपन कॅटेगरीमध्ये या कॅटेगरीची मुलं जास्त जातात. एनटी अ ब क आणि ड. चला असो 7 जागा आहेत आणि एकूण 7 जागेसाठी 129 पर्यंत आपलं कट ऑफ जाऊ शकते पुरुषांचं. तर महिलाचा कट ऑफ बघा महिलाच्या जागा आहे त्याच्यामध्ये 8 जागा आहेत. जागा किती आहेत? 8 जागा आहेत. आणि ह्या 8 जागेसाठी साधारणतः मेरिट लागू शकते 121 पर्यंत. किती लागू शकते? 121 पर्यंत मेरिट लागू शकते. बरोबर 121. पुढचा प्रवर्ग आहे
NTC बरोबर कोणता आहे NTC. आता NTC बघा खूप हाय म्हणजे हायस्ट स्कोर होऊन जातो ह्या मुलांचा आणि मेरिट पण एकदम तगडा लागते. जागा आहेत फक्त 10 जागा फक्त 10 आहेत आणि ह्या 10 जागेसाठी साधारणतः 129 पर्यंत बघा किती मेरिट लागू शकते 129 पर्यंत ह्याही कॅटेगरीचं मेरिट लागेल. आणि महिलांसाठी जागा आहेत बघा NTC च्या जागा NTB पण राहील आपण घेऊया 11 जागा आहेत. किती जागा आहेत 11 जागा आहेत आणि 11 जागेसाठी साधारणतः 120 पर्यंत मेरिट जाऊ शकते. किती पर्यंत 120 पर्यंत मेरिट जाऊ शकते. NTB राहिला आपण परत NTB घेऊया काही अडचण नाही नो प्रॉब्लेम खाली वर झालं तरी. NTB च्या जागा आहेत 8 जागा किती आहेत NTB च्या 8 जागा आहेत आणि ह्या 8 जागेसाठी बघा बरोबर 8 जागेसाठी साधारणतः मेरिट लागू शकते 128 पर्यंत. किती 128 पर्यंत मेरिट लागू शकते. आणि कॅटेगरीसाठी बघा 7 जागा आहेत महिलांसाठी किती जागा आहेत महिलांसाठी 7 जागा आहेत आणि या 7 जागेसाठी मेरिट लागेल 121 पर्यंत. किती लागेल पुन्हा 121 पर्यंत मेरिट लागू शकते. आपण हे बघा ओबीसी ओपन SC ST VJNT आणि बी पर्यंत पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढची कॅटेगरी आहे बघा NTD. आता NTD साठी जागा होत्या फक्त 7 जागा किती होत्या फक्त 7 जागा होत्या आणि ह्या 7 जागेला पोरांनो मेरिट लागणार आहे साधारणतः 7 जागेसाठी बघा 129 मार्कापर्यंत. किती पर्यंत 129 मार्कापर्यंत. आपण हे मेल साठी बघतोय. जर फिमेलचा विचार केला तर जागा पोरांनो आहेत फक्त 7 बघा पुरुषांच्या जागा 7 आहेत तर महिलाच्या देखील जागा किती आहेत 7 आहेत. परंतु महिलाचं मेरिट काय लागणार आहे थोडंफार कमी लागू शकते ते म्हणजे 121 मार्कापर्यंत मेरिट येऊ शकते. 121 महिलांसाठी सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट म्हणजे पुढची कॅटेगरी आहे SCBC. आता SCBC साठी खूप चांगल्या जागा आहेत परंतु 51 जागा आहेत लक्षात असू द्या. किती जागा आहेत 51 जागा आहेत आणि ह्या 51 जागेसाठी साधारणतः 126 मार्कापर्यंत एवढं मेरिट कमी येऊ शकते बघा 126 मार्कापर्यंत. आणि फिमेल साठी तिथे देखील जागा आहेत 52 बघा इथं महिलांच्या जागा पुरुषापेक्षा कशा आहेत जास्त आहेत 52 जागा. तर या 52 जागेसाठी साधारणतः 114 मार्कापर्यंत फिमेलचं मेरिट येऊ शकते. किती पर्यंत 114 मार्कापर्यंत फिमेलचं मेरिट येऊ शकते. शेवटची आणि पुढची कॅटेगरी आहे EWS बघा EWS मेरिट ग्राउंड साठी फक्त 25 मार्काला महिला असेल किंवा पुरुष असेल बऱ्याच जिल्ह्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये फक्त 25 मार्काचं ग्राउंड लागतं म्हणजे मेरिट लागायला लागले परंतु इथं मेरिट एकंदरीत फार कमी येणार आहे. परंतु बरेच पोर पेपर खूप चांगला घेत आहेत म्हणजे बघा इथं साधारणतः जागा आहेत 51 जागा किती आहेत 51 जागा आहेत आणि ह्या 51 जागेसाठी साधारणतः मेरिट लागेल 116 मार्कापर्यंत. किती मार्कापर्यंत लागू शकते 116 मार्कापर्यंत मेरिट लागू शकते. आणि महिलाच्या जागा आहेत 52 जशा SCBC जागा आहेत सेम तसे जागा आहेत जागा आहेत 52 परंतु इथं SCBC पेक्षा EWS मेरिट महिलांचं कमीच लागणार आहे. परंतु असं मला वाटतं साधारणतः 107 ते 109 मार्कापर्यंत मेरिट लागायला पाहिजे. ह्याच्यामध्ये शेवटची आणि लास्ट कॅटेगरी आहे SBC राहिली होती SBC. आता ह्या SBC प्रवर्गासाठी फक्त जागा 5 जागा राखीव होत्या आणि 5 जागेसाठी मेरिट लागू शकते 122 मार्काचं. कारण बीडला ह्याचा स्कोर हायेस्ट जाऊ शकतो परंतु कारण बीडचा पेपर फार सोपा होता. आणि महिलांसाठी देखील जागा किती आहेत 5 महिलाचं मेरिट येऊ शकते साधारणतः 16 ते 118 मार्कापर्यंत. किती मार्कापर्यंत 118 मार्कापर्यंत. ज्यांचा असा स्कोर आहे ते सेफ झोन मध्ये आहेत. एका दुसरा मार्क कमी जास्त होऊ शकतो परंतु हा अंदाज आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.